तर भारतामध्ये आपण रोज चित्र बघतो की कोणी ना कोणीतरी कशा ना कशासाठी तरी प्रोटेस्ट करत असतात आणि जिथे पोलीस ऑफिसर ते असतात पण ते त्यांना अडवत नाहीत. तर कधी विचार केलाय का की आपल्याला हा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार भेटला कुठून? तर आपल्या भारतीय संविधानाचा आर्टिकल 19 क्लॉज 1 सब क्लॉज बी देता आपल्याला राईट टू असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स, आणि त्याचाच एक भाग आहे टू प्रोटेस्ट पीसफुली. म्हणजे आपण शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट करू शकतो, आंदोलने करू शकतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे प्रोटेस्ट हा पीसफुली झाला पाहिजे. जर हिंसक वळण प्रोटेस्टला लागलं तर पोलीस त्याला थांबवू शकतात, लोकांवर लाठीचार्ज करू शकतात किंवा त्यांना इथून डिस्पर्स करू शकतात. हा जो एकत्र येण्याचा आणि डेमोक्रेटिक वेनं प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानानं दिला आहे तो लोकशाहीला मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतो. पण ज्यावेळी या गोष्टीला हिंसक वळण लागतं त्यावेळी ती डेमोक्रेसी नसून मॉबोक्रेसी होते. म्हणून ज्यावेळी आपण एकत्र येणार आहोत त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या मागण्या सरकारपर्यंत शांततेच्या मार्गाने पोहोचवल्या पाहिजेत. तर एकत्र येणं आणि आपल्या मागण्या सरकारकडून पूर्ण करून घेणं ही खरी ॲक्टिव्ह डेमोक्रेसी आहे.